नमस्कार मित्रांनो, आज आपण तारिणी मालिकेच्या कालच्या आणि आजच्या भागामध्ये नेमकं काय काय घडलं ते अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या भागाची सुरुवात होते रात्रीच्या सीनने. केदार आणि तारिणी दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात. पण तारिणीला मात्र अजिबात झोप लागत नसते. तिच्या मनात अनेक विचार सुरू असतात. उद्या केदारच्या होणाऱ्या बायकोला भेटायचं आहे या विचाराने ती सतत अस्वस्थ झालेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष केदारकडे जातं. केदार झोपेत काहीतरी बोलत असतो. तो नकळत प्रेमाच्या गोष्टी पुटपुटत असतो. आय लव्ह यू, तूच ती मुलगी आहेस, असं काहीतरी तो झोपेत बोलायचं पाहून तारिणी आणखी गोंधळून जाते. यानंतर आपल्याला ऑफिसमधला रात्रीचा सीन दाखवला जातो. फातिमा, टेक्नो, कमांडो आणि कत्री घरी जाण्याची तयारी करत असतात. पण त्याआधी टेक्नोच्या हाताला केदार आणि तारिणीचे काही जुने फोटो लागतात. ते सगळेजण ते फोटो पाहत जुन्या आठवणी काढत असतात. कोणत्या फोटोत काय झालं होतं, कोणत्या प्रसंगी हा फोटो काढला होता याबाबत गप्पा रंगतात. मग त्यांच्यात दुसरी चर्चा सुरू होते. उद्या केदार सर अखेर त्यांच्या मनातलं तारिणी मॅडमला सांगणार आहेत. त्यामुळे ते दोघं परत ऑफिसमध्ये आले की त्यासाठी मोठे सेलिब्रेशन करायचं. ऑफिस सजवायचं, केक कापायचा, फोटो काढायचे आणि हा आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा, अशी योजना ते आखतात. दुसरीकडे सकाळी युवराज आणि पद्मिनीचा सीन दाखवला जातो. पद्मिनी युवराजचं भरभरून कौतुक करत असते. ती म्हणते, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू या केसवर खूप चांगलं काम केलं आहेस. आता हीच संधी आहे. पप्पा आणि कौशिकीचा विश्वास तुला जिंकायचा आहे. त्यांच्या मनात तुझं स्थान निर्माण कर. यानंतर ती आणखी एक मोठं स्वप्न युवराज समोर ठेवते. ती म्हणते, मला तुला या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये बसलेलं पाहायचं आहे. हे ऐकून युवराज हसतो आणि म्हणतो, आई तू पण ना, हे खरंच शक्य आहे का? मात्र पद्मिनी आत्मविश्वासाने उत्तर देते, हे नक्की होईल आणि हे मी करून दाखवणारच. यानंतर तिच्या मनातलं खरं विष बाहेर येतं. ती मनातच ठरवते की तारिणी आणि केदार या दोघांनी घरात पाऊल ठेवल्यापासून तिचा अपमान झाला आहे. आता त्याचा बदला घेतल्याशिवाय ती शांत बसणार नाही. युवराजला एक गोष्ट सतावत असते. त्याला वाटत असतं की त्याने एवढं मोठं काम करूनही त्याची अजून कुठेच दखल घेतली जात नाही. त्यामुळे तोही नाराज झालेला असतो. दरम्यान पद्मिनीच्या डोक्यात कंपनीवर ताबा मिळवण्याचं आणि केदार तारिणीला घराबाहेर काढायचं नवं कारस्थान सुरू झालेलं असतं. दरम्यान सकाळ होते आणि आपल्याला पुन्हा ऑफिसचा सीन दाखवला जातो. तारिणी ऑफिसमध्ये येताच फातिमा, टेक्नो, कमांडो आणि कत्री तिची मजा घ्यायला सुरुवात करतात. फातिमा हसत विचारते, बॉस आज तुम्ही काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये दिसताय. रात्री नीट झोप झाली नाही का? तारिणी लगेच विषय बदलत म्हणते, असं काही नाही, तुम्ही उगाच काहीतरी विचार करताय. मग फातिमा तिच्या लग्नाचा विषय काढते. ती म्हणते, बॉस माझी अम्मी पुन्हा माझ्या लग्नामागे लागली आहे. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी चला ना आणि तिला समजावून सांगा. मात्र तारिणी नम्रपणे नकार देते. ती म्हणते, आज नाही जमणार. मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. हे ऐकून सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढते. कमांडो लगेच म्हणतो, असं कोणतं महत्त्वाचं काम आहे जे आम्हालाही सांगता येत नाही? तेवढ्यात तारिणीच्या तोंडातून नकळत निघून जातं, मला केदारच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचं आहे. हे ऐकताच सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहून हसायला लागतात. तारिणीला काहीच समजत नाही. ती लगेच विचारते, तुम्ही सगळे तिला ओळखता का? ती कशी दिसते? तिचं नाव काय आहे? तिचा स्वभाव कसा आहे? सगळे तिची गंमत करायला लागतात. बॉस ती तुमच्यासारखीच आहे, खूप चांगली, समजूतदार आणि मनाने सुंदर. हे ऐकून तारिणी थोडंसं हसते आणि म्हणते, असं आहे का? मग तर मला तिला नक्कीच भेटायला हवं. तेवढ्यात कमांडो अजून एक मुश्किल टिप्पणी करतो. तो म्हणतो, बॉस आणि हो, ती अगदी गोल गोल पोळ्या करते. हे ऐकताच तारिणी मोठ्याने हसते आणि म्हणते, बस आता तर मला तिला भेटायलाच हवं. खरं तर तिच्या हसण्यामागे तिचं टेन्शन असतं. ऑफिसमधलं हे वातावरण खूपच हलकं फुलकं आणि मजेशीर दाखवण्यात आलं. यानंतर आपल्याला MNN ऑफिसचा सीन दाखवला जातो. केदार ऑफिसमध्ये येतो आणि घाईत असताना समोरून येणाऱ्या एका व्यक्तीला धडकतो.
त्यांच्या हातातील फाईल खाली पडते. केदार ती उचलण्यासाठी खाली वाकतो आणि समोर पाहताच त्याला एक मोठा धक्का बसतो. कारण समोर असतात लोकप्रिय अभिनेते श्रेयस तळपदे. केदार त्यांना पाहून खूपच आनंदी होतो. तो म्हणतो, सर, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुमचे चित्रपट मी नेहमी पाहतो. श्रेयस तळपदेही हसत त्याच्याशी हात मिळवतो आणि स्वतःची ओळख करून देतो. ते सांगतात की ते त्यांच्या नवीन मर्दिनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. यावेळी ते एक दमदार संवादी म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी आणि ज्याला आई मारी त्याला कोण तारी. हा सीन खूपच खास आणि वेगळा वाटला. यानंतर केदार ऑफिसमधून बाहेर पडतो आणि त्याला लगेच टेक्नोचा फोन येतो. टेक्नो उत्साहात म्हणतो, केडी सर, आज कोणत्याही परिस्थितीत मैदान मारायचं. आज बॉसला सगळं खरं सांगायचं. केदारही हसत म्हणतो, हो, आता वेळ आली आहे. आणि तो तारिणीला भेटण्यासाठी निघून जातो. यानंतर आपल्याला युवराज आणि निशीचा सीन दाखवला जातो. निशी धावत युवराजकडे येत असते. तिचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. पण युवराज मात्र तिच्यावर चिडतो. तो म्हणतो, अगं, अशी धावत काय येतेस? तुला जरा शांतपणे येता येत नाही का? हे ऐकून निशी थोडी नाराज होते आणि म्हणते, मी तर सगळ्यांसमोर तुझं कौतुक करत होते. तू नेहमी वस्कन अंगावर येतो. तू एवढं मोठं काम केलंस, प्रत्येकाला सांगत होते, आणि तू मात्र माझ्यावरतीच ओरडतोयस. युवराज काहीच बोलत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती वेगळंच टेन्शन दिसत असतं. यानंतर पुन्हा केदार आणि तारिणीचा सीन दाखवला जातो. केदार पूर्ण तयारी करून गाडी घेऊन उभा असतो. तेवढ्यात समोरून तारिणी सुंदर ड्रेस घालून अगदी हसत मुखाने चालत येताना दिसते. तिला पाहताच केदार काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. तो हसत म्हणतो, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. त्यावर तारिणी हसत उत्तर देते, सुंदर दिसणारच ना, आज तुझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचं आहे. केदारही लगेच म्हणतो, आणि मी पण आज माझ्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीला भेटवायला चाललोय. हे ऐकून प्रेक्षकांना त्यांच्या बोलण्यामागचा खरा अर्थ समजतो. पण तारिणीला अजूनही काहीच समजलेलं नसतं. तेवढ्यात तारिणी तिच्या बॅगमधून एक पिशवी बाहेर काढते. त्यामध्ये केदारच्या आईची साडी आणि बांगड्या असतात. ती त्या केदारच्या हातात देत म्हणते, या तुझ्या आईच्या आठवणी आहेत. त्या तुझ्या होणाऱ्या बायकोला दे. तिचाच यावर खरा अधिकार आहे. हे ऐकून केदार काही क्षण शांत होतो. कारण त्या वस्तू त्याने तारिणीलाच पत्नीचा मान देऊन दिलेल्या असतात. पण तारिणी अजूनही त्याच्या मनातलं प्रेम ओळखू शकलेली नसते. दोघेही मग बाईकवर बसतात आणि निघतात. दुसरीकडे निशी युवराजसाठी प्रेमाने शिरा बनवत असते. तेवढ्यात चेतना काकू किचनमध्ये येतात आणि तिची मजा घ्यायला लागतात. निशी आनंदाने शिरा पद्मिनीला खायला देते. पण पहिला घास घेताच पद्मिनीचा चेहरा बदलतो. कारण शिऱ्यामध्ये साखरेऐवजी चुकून मीठ पडलेलं असतं. निशी लगेच म्हणते, आईने तर साखर टाकायला सांगितली होती, पण माझ्याकडूनच चुकून मीठ पडलं. हा सीन खूपच मजेशीर दाखवण्यात आला. यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये सगळे केदार आणि तारिणीच्या गुड न्यूजची वाट बघत असतात. कमांडो केक, सजावटीचं सामान आणि बाकी सगळ्या तयारीसह ऑफिसमध्ये आलेला असतो. सगळे खूप उत्साहात असतात. मात्र एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, केडी सरांनी प्रपोज केलं असेल का? यावर त्यांच्यात गमतीशीर चर्चा सुरू होते. फोन करायचा की नाही यावर तर छोटंसं युद्ध सुरू होतं. शेवटी टॉस करून निर्णय घ्यायचा ठरतं. टॉसमध्ये फोन करायचा निर्णय होतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा उत्सुकता दिसून येते. टॉसनंतर टेक्नो लगेच केदारला कॉल करतो. फोन उचलताच केदारच्या आवाजावरून त्यांचा मूड खराब झालेला जाणवतो. तो निराश होऊन म्हणतो, काय चाललंय माझ्या आयुष्यात कळत नाही. सगळं नीट होणार होतं, पण पुन्हा सगळं बिघडलं. हे ऐकताच टेक्नो घाबरतो आणि विचारतो, केडी सर, काय झालं? केदार म्हणतो, अरे, तारिणी अचानक गाडीतून उतरली आणि म्हणाली की तिला चेतना काकूंचं एक महत्त्वाचं काम आठवलं. ती निघून गेली. आता मी काय करू? ऑफिसमध्ये स्पीकरवर हे सगळं ऐकल्यावर फातिमा, कमांडो आणि कत्री पूर्णपणे टेन्शनमध्ये येतात. केदार शेवटी म्हणतो, ठीक आहे, मी फोन ठेवतो. आणि तो पूर्णपणे निराश होऊन उभा राहतो. मग पुढच्या क्षणी एक सुंदर ट्विस्ट पाहायला मिळाला. अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. केदार मागे वळून पाहतो आणि समोर तारिणी उभी असते. क्षणभर केदारला विश्वासच बसत नाही. तारिणी हसत म्हणते, सॉरी,
मला तिला न भेटता जाणं योग्य वाटलं नाही म्हणून मी परत आले. ती पुढे म्हणते, चेतना काकूंना मी नंतर फोन करून समजावून सांगेन, पण आज तुझ्या जवळच्या व्यक्तीला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. हे ऐकताच केदारच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा आनंद परत येतो. दोघेही पुन्हा बाईकवर बसतात आणि त्यांच्या प्रवासाला सुरू करतात. दुसरीकडे युवराज मात्र एका वेगळ्याच तयारीत असतो. केससाठी त्याने उभा केलेला खोटा साक्षीदार उघडकीस येईल ह्याची त्याला भीती वाटायला लागते. तो त्या व्यक्तीला फोन करून स्पष्ट शब्दात सांगतो, तू लगेच इथून निघून जा. या शहरात किंवा या परिसरात पुन्हा कधीच दिसू नकोस. यावर स्पष्ट होतं की युवराज अजूनही काहीतरी मोठं लपवत आहे. तेवढ्यात चेतना काकू तिथे येतात आणि विचारतात, कोणाशी बोलत होतास? युवराज लगेच विषय बदलतो. काहीतरी कारण सांगून तो वेळ मारून नेतो. चेतना काकू मात्र त्याला टोमणा मारत म्हणतात, मी तर सगळ्यांना सांगत होते की युवराज आता सुधारलाय. दुसरीकडे ऑफिसमध्ये अजूनही सगळे अस्वस्थ असतात. कमांडो म्हणतो, यार आपल्या बॉस आणि केडी सरांच्या आयुष्यात रोमॅन्सपेक्षा संकटच जास्त चाललंय. हे सगळं टेक्नो अचानक हसत आणि म्हणतो, काळजी करू नका, माझ्याकडे एक आयडिया आहे. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. टेक्नो सांगतो, मी बॉसचं लोकेशन ट्रॅक केलं आहे. हे ऐकताच सगळे त्याच्यावर ओरडतात, अरे वेड्या, तू बॉसचं लोकेशन ट्रॅक करतोयस? टेक्नो हसत म्हणतो, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. तो लगेच लोकेशन तपासतो आणि पुढच्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मोठं हसू येतं. कारण केदार आणि तारिणी दोघेही एकत्र असल्याचं त्यांना दिसतं. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. मित्रांनो, इथपर्यंतचा भाग खूपच सुंदर आणि भावनिक होता. आता शेवटी पुढील भागाची झलक दाखवण्यात येते आणि ही झलक पाहून प्रेक्षकांनाही डबल आनंद होतो. केदार तारिणीला एका खास ठिकाणी घेऊन जातो. ते ठिकाण म्हणजे पोलीस ट्रेनिंग ग्राउंड. संपूर्ण परिसर रोषणाईने उजळलेला असतो. आकाशात रंगीबिरंगी फटाके फुटत असतात. केदार तारिणीच्या हातात बंदूक देतो आणि एका लक्ष्यावर निशाणा साधायला सांगतो. तारिणी ट्रिगर दाबताच आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू होते आणि त्या रोषणाईमध्ये तारिणीची सुंदर प्रतिमा साकारते. केदार तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणतो, ज्या मुलीला भेटण्यासाठी तू इतका वेळ उत्सुक होतीस, ती दुसरी कोणी नसून ती तूच आहेस. हा क्षण पाहून तारिणी पूर्णपणे अवाक होते. आता पुढच्या भागात केदार आपल्या प्रेमाची कबुली कशी देणार? तारिणी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार का? आणि युवराजचं कारस्थान यामध्ये नवीन अडथळा निर्माण होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि केदारचं हे सरप्राईज तुम्हाला किती आवडलं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोजच्या सविस्तर मराठी मालिकेच्या अपडेटसाठी आपला चॅनल मराठी मनोरंजन कट्टा याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.